नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरी ही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती आनंददायी कल्पना आहे ही. त्या सभेमध्ये सर्वांमध्ये आनंदाची लहर पसरली. सर्वांच्या मनात एक गोड शिरशिरी उठली. मात्र राजे नम्रतेने बोलत होते. गुरुजी, सिंहासनावर बसण्यासाठी मी हे केलंच नाही. हे राज्य माझ्या एकट्याचं नाही. हे प्रजेचं आहे, रयतेचं आहे. हे स्त्रींचं राज्य आहे. मात्र गागाभट्ट त्यांना बोलू लागले. राजे, ही तुमची नम्रता समजायला व्यास वाल्मिकी हवेत. मात्र राजे, जर तुम्ही सिंहासनावर बसला नाहीत तर ही प्रजा पुन्हा एकदा त्या सुलतानाच्या पायाशीच मुजरे घालण्यासाठी आणि लाचार होण्यासाठी धावेल. मग तुमच्या या स्वराज्यास काही अर्थ उरणार नाही. राजे, आम्ही आपणास विनंती करतो, सिंहासनाधीश्वर व्हावे. त्याच वेळेला अत्यंत वयोवृद्ध झालेल्या जिजाऊ आऊसाहेबांनी उद्गार काढले. राजे, आजपर्यंत या राज्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. अनेकांनी ह्या यज्ञकुंडामध्ये आपलं जीवन समर्पित केलं. मग त्यांना मरण आणि मला सिंहासन असं कसं, हा विचार तुमच्या मनी येत असेल, होय ना? शिवबा राजे, जे जे स्वराज्यासाठी कामी आले, दारातीर्थी पडले, त्या सर्वांच्या आत्म्याला तृप्ती लाभावी म्हणून तरी आपण सिंहासनावर बसावे. कारण आपल्या अभिषेकाने या राज्यात बळकटी येणार आहे. ते दीर्घकाळ राहणार आहे. म्हणून आपणास विनंती, आपण सिंहासनी बसावं. राजांनी वयोवृद्ध मातेची, जिजाऊ आऊसाहेबांची विनंती आणि गागाभट्टांचा आग्रह मान्य केला व राज्याभिषेक करून घेण्याचं मान्य केलं. राज्याभिषेक ठरला आणि काय आश्चर्य, ही बातमी फुटली, पसरली. जणू काही महत्प्रयासाने दहीहंडी केल्यानंतर हंडी फुटावी आणि त्यातील दही लाह्यांचा सर्वांवर अभिषेक व्हावा, तसा सर्वांना आनंद झाला. होणार आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार. फार फार वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचा अयोध्येमध्ये झाला होता, अगदी तसा अभिषेक आपल्या महाराजांचा होणार. आणि सर्व प्रजाजनांमध्ये आनंदाचे भरते आले. साक्षात वेदोनारायण काशी विश्वेश्वराचे पुजारी, भारतातील सर्वात श्रेष्ठ विद्यापीठाचे अधिपती गागाभट्ट यांनीच विनंती केली आणि शिवाजीराजांनी ती मान्य केली. अवघा रायगड आनंदाने मोहरून गेला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातील एक विलक्षण घटना होती. याचे कारण त्या काळामध्ये संपूर्ण भारत म्हणजे मोगलांच्या ताब्यात असलेला प्रदेश असंच सगळीकडे समजले जात होते. पोर्तुगीज, इंग्रज यांना जेव्हा भारताशी व्यापार करायचा असेल तेव्हा मुघलांशी करार केला की संपूर्ण भारतामध्ये आपल्याला परवाना मिळाला, अशी यांची भावना होती. मुघलसुद्धा स्वतःला संपूर्ण हिंदुस्थानाचे स्वामी समजत होते. आदिलशहाचा उल्लेख मुघल कागदपत्रात आदिलखान असा केला जात होता. कारण बादशहा म्हणजे आम्हीच, केवळ मुघलच, अशीच त्यांची धारणा होती. त्या काळात राजपूत राजे होते. ते स्वतःच्या नावापुढे राजा असा शब्दही वापरत. उदाहरण द्यायचं झालं तर मिर्झा राजे जयसिंग. पण हे केवळ नावापुरतेच राजे. खरं तर मुघल हे बादशहाचे नोकरच. त्यांनी केव्हा कुठे स्वारीला जावे, केव्हा परत यावे, याचे सारे निर्णय बादशहाच घेत असे. इतकंच नव्हे तर एखाद्या राजपूत राजाच्या मृत्यूनंतर त्या राज्याची मालकी त्या राजाच्या वारसाला द्यायची की नाही, याचा निर्णयही बादशहाच करी. म्हणून जरी त्याच्या नावामागे राजा शब्द असला तरी ते एक प्रकारे गुलाम किंवा नोकरच. म्हणूनच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महत्त्वाचा होता. आजपर्यंत शिवाजी महाराजांनी एवढे पराक्रम केले, अतिबळी महाबळी शत्रूंना धूळ चारली,
शिवाजी राजांच्या राज्यामध्ये राहणारे लोकसुद्धा जमिनीचे, वतनाचे जे कागदपत्र असत त्यावर कुठल्या तरी बादशहाचा शिक्का असेल तरच तो अधिकृत असं समजत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याला धर्ममान्यता मिळणं, त्याला अधिकृतपणा येणं अतिशय आवश्यक होतं. त्या दृष्टीने आपण बघितलं तर राज्याभिषेकाचं महत्त्व आपल्याला समजतं.